अयो, तिथं काम करायची सवय सी तिथं कसं होतंय आता. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपला गावाकडचा दुसरा दिवस आहे आणि आज पण खूप लेट सुरुवात झाली ब्लॉगला. कारण आहे ना, सगळं चहा नाश्ता आंघोळ पाणी बाबांची आंघोळ सगळं गुरांना खायला प्यायला शेणकूर बेनकूर सगळं करून आता मी ब्लॉगला सुरुवात करतोय. दाखवलं असतं तुम्हाला शेणकूर बेनकूर करताना, पण जाऊ दे. आता सध्या आहे ना मला नवीन टास्क आहे, नवीन काम आहे की गाय आहे ना तिकडं खायला दिसते का लांब, काही गाय बांधल्यात तिकडे नेऊन आहे ना बाकीच्या गाया बांधायच्या त्या गावरान अजून आतमध्ये इकडे खायला टाकले पप्पाने त्यांना. अशी भरपूर काम आहे, चला करूया वन बाय वन. पप्पा आणि गाय नेलेली बांधायला बघू शकता तुम्ही, आणि इकडे बाकीच्या गाया चारते ते. इकडे की पलीकडे एक दिसत नाही, बाकीच्या गोठ्या ते. आज पावसाचं पण वातावरण नाही एवढं काही, पण आज काही वेळेस गावावर तोडावं लागणार आहे मे बी. पाणी पण आणायचं आहे गावात जाऊन, भरपूर सारे काम आहे. कोंबड्याला पकडायचंय बरं का, कोंबडा पुढे लापलाय बघायचंय का, जे गायांचं खाद्य आहे ना त्याच्या माग लापलाय. त्यामुळे तुम्हाला दाखवते बघा. हे बघा हे बघा कुठे गेला रे, हे बघा हे बघा दिसली शेपटी. बसू द्या लपून बसलाय ना, बसू द्या थोड्या वेळाने पकडू त्याला. तर मी आता आलोय आमच्या भेंडीच्या आणि गवारीच्या रानात. ज्या काही थोड्याफार भेंड्या वगैरे गवार लागली ना ती काढायची आहे. आणि आता ऊन पण पडले, ढगाळ वातावरण पण नाही राहिलं, लई चटका ते अंग. हे बघा जेवढं जेवढं निघन तेवढं गवारी काढतोय इकडं मम्मी आणि मी. बाकी तिकडं सावलीला ठेवली भेंडी काढून. तर चला घेऊ काढून, परत लय ऊन वाढन 1-2 वाजता. जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं करून घेऊ. अयो, तिथं काम करायची सवय सी तिथं कसं होतंय आता. तर मित्रांनो, पहिलाच तोडा होता ना, आणि काय 7-8 सार आहे बघा आपलं त्याचं गवारीचं, आणि 5-6 सार भेंडीचे. थोडी भेंडी वरती टाकली, आता बाकीची मी घेऊन चाललोय. डोक्यावर घेऊ थांबा. आता जाऊन पाणी पितो, थोडं जेवतो. भेंडी भेंडी गवर पाहूया. हे बघ कालचं लागलेलं लय चलतंय ते. मम्मी म्हटली भेंडीच्या चट्टाक आणि गवारीच्या चट्टाक. झाली पहिलाच तोडा आहे ना दोघांचा, पण त्याच्यामुळे थोडे निघाल्यात. तेवढंच काय बाजार भेटेन त्याला. सध्या गवारीला भेंडीला चांगला बाजार आहे, भेटेन चांगला भेटेन. जेवण केल्यानंतर जे झोपलो होतो ना, 2.5-3 तास झाले. आता जाग आली आहे, 4:45 झालेत. बाहेर जाऊ, मम्मी पप्पा काय करते ते बघू. तर मित्रांनो, आता 5 वाजलेत आणि यांना आहे ना याला मारायचं बोय, यांना पाणी पाजायचं आहे ना, टायमिंग झाला आता. चला पाणी पाजवत यांना सगळ्यांना 1 बाय 1. ऐक बरा नाही प्या नाही प्यायचं. चल नेक्स्ट. ऐक ऐक नाही नेक्स्ट. ऐक नको वाज घेऊ, पे तुला बी नाही प्यायचं. नेक्स्ट आपण नाही प्यायचं. नेक्स्ट. ऐक संग
मोकर शेण झाले. मित्रांनो सगळ्यांना पाणी पाजले, आता चारा टाकू चला. नीट नीट शिस्तीत, नाही तर टाकणारच नाही मग. खाली नका सांडू, दावणीतच का. यो यो बडी. मित्रांनो ही तर खरी शेतकऱ्याचं सोनं आहे. यांना खाताने बघून एवढं भारी वाटतं ना, नेक्स्ट लेवल. गावरान गाई बघा, कालवडाचे अजून कशी खाते बघा, चरू चरू. माय वर बघ, वर बघ, वर बघ. फेमस होणार आहे तो आता, युट्यूब वर जाणार आहे तो व्हिडिओ. तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे झाले आणि आता झोपणार आहे, कारण बाहेर बाहेर हिंडायचं होतं थोडं हवेला. पण घरचे म्हणतात बिबट्याच लय वावर आहे नाही का, बिबटे वगैरे दिसून आले ते लोकांना, त्याच्यामुळं नको रिस्क घ्यायला नाही का. अजून लय आयुष्य पडले आपल्याला. तर चला, आजचा आजचा ब्लॉग असं काही नाही रे, गावाकडे काय राहू इंटरेस्टिंग असं काही नाही. आपलं जस्ट काम करायचं, तेच मी शूट करून दाखवते तुम्हाला काय काय काम करावं लागते. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आय होप तुम्हाला आवडला असेल, कारण गावाकडे व्हिडिओ टाकले व्ह्यूज वाढतात तरी. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.